ही बातमी आहे मुंबईतून। मुंबईमध्ये भाजपनं उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला। भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। तेजस्वी घोसाळकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला। ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा वेदनेतून दिल्याचं यावेळी तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं। 2017 मध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते। त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकनी मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले। त्यानंतर 2 वर्षाआधी 1-1.5 वर्षाआधी अभिषेकची निर्गुण हत्या झाली। त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली, पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामे अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। जशी अभिषेकची निर्गुण हत्या झाली होती त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली, नंतर CBI मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये। त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर CBIला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल न्याय मिळू। दरम्यान तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर भावुक झाले। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। कुटुंब आणि राजकारण हा आम्ही कधी एकत्र नाही केलं आणि तिने आता तो निर्णय घेतलेला आहे, त्याच्यावरती या क्षणाला तरी तिने प्रवेश केलेला आहे, भारतीय जनता पक्षात गेलेली आहे। मी अजूनही आहे, शिवसेनेतच आहे। माननीय हे मलाही तिने सांगितल्यानंतर त्याची कल्पना माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजींना मी दिलेली आहे आणि आता प्रवेशावरती मी काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो। अभिषेक असता तर हा प्रश्नच आज आला नसता। अभिषेक आणि सुनबाई ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। त्याचं मुलाचं नातं आणि सुनेचं नातं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ना। आपल्या मुलाला आपण कधी कात धरू शकतो, सुनेचं नाही धरू शकत। दरम्यान तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्षप्रवेशावर अमित साटम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। आता उबाटा गटाच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत आणि मी मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत करतो। तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। तेजस्वी घोसाळकरांचं अनेक दिवसापासून म्हणजे दीड वर्षापासून उबाठामध्ये राहायची मनस्थिती नव्हती असं एकंदर दिसतंय। त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधलेला आहे, आता तुमच्या माहितीप्रमाणे भाजपशी संपर्क साधलेला आहे। तिच्या नवऱ्याचा खून झालाय, त्यांना कुणी एकदा सहानुभूती दाखवून नंतर कोणी भेटायला सुद्धा फिरकलं नाही। उबाठामध्ये नाही राहिलं फ्युचर। आता उबाठातले सर्व लोक सोडून चाललेत, तरी आता आज ही गेल्यानंतर सुद्धा त्यांना कचरा समजण्यात येईल। तर उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका करताना अमित शहांचा अनाकोंडा असा उल्लेख